पोरांचा स्ट्रगल बघा भाई, विदाउट सपोर्ट. शुभम पाटील, युवराज मोहन पाटील, सौरभ पाटील आराम करताना दमलेले आहेत ते. विराज बांध पटापट. शिडी काय नाही लाव याला. शिडी आहे ना आणि काय शिडी आला लाव आपल्या बाजूला. आप क्या बोलना चाहते हैं इस पर? नवीन बोरत तुझी लेवलाच पटापट. स्ट्रगल. जय करा मित्रांनो मैत्रिणी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आगरी यूट्यूब चॅनलमध्ये. आता तुम्ही बघू शकता म्हणजे ब्लॉग मी 2 दिवसापूर्वीच चालू केले. आता आमचे हनुमान जयंती आहे, तर आम्ही सगळीकडे पताका लावायला घेतल्या म्हणजे आमच्या भवानी मंदिरापासून गावदेवी मंदिरापर्यंत. तर आता सगळी बघा सगळी जण आले, कौलकर सगळी जमा व्हायला आणि बघू किती मजा असतात. म्हणजे आया बी टिंगल टावायला चालू असतात. आता अर्धा व्हायला आहे म्हणजे आम्ही आता हनुमान मंदिरापर्यंत पोहोचल्यावर आता 80 परत जाऊ. बघू मे बी आजच कंप्लीट करायचा ट्राय. ओम बाकी सगळे आमचे मंडळी. मेन माणूस आहे आता सिरेनो जराला रिलीवर. मग कधी पताका लिवशील? आता मी या कोणी लावलं. वा बेटे वा, वा रे वा. बाकी तेवढे ते लावू. तुम्ही सांगा फक्त आमच्या गंगारामची बाटली आहे. आमच्या गंगारामच आहे गंगारामची. गंगाराम विचारलं व्हायला बघू. वा रे वा. काशी कैलास पर्यंत आले आणि वाजलेलं आहे 1 आणि मला जावं आहे कामाला. चला भाई, आवाज येते का माहित नाही सर. आवाज येते ना. तर आता मी निघालो जॉबला. रातचे 2 म्हणजे 1:30 वाजता आयलो झोपतो. तर 2 वाजलं. आता वाजलं 7-7:30. आता कामाला चाललं. बघू का म्हणजे काय कधपर्यंत आयले पताका लावून. चलो मराठी शाळेपर्यंत आले. मी जाऊ होतो तो प्रिन्सपर्यंत होतो. म्यूट करा. नवरा आयला होते कटकर. नाही बरोबर नंबर. अच्छा बाय. आमची बारे नाही मी बी आहो. आता 12 वाजता आम्ही म्हणजे पाया पडल्या होता. सकाळचे 4 वाजता अभिषेक होता. 5 वाजता आद्या चालू होतं. तर आता आमचा पताका लावायचा बाकी आहे. मे बी आज मला सकाळचे दाखवलेलं मी म्हणजे आमच्या शंकराच्या मंदिरापर्यंत पोचले. तनशी गावदेवी मंदिरावर जायचं म्हणजे हार्डली 2 ते 3 तास आहे. तरी बघू आता टाईमपास होत करतं. मग तनशी डायरेक्ट आंघोळ करायला जाण. आंघोळ करून डायरेक्ट असते. चलो बघू. चला पताका लावायला घेतलं. नवीन काहीतरी ट्रिक वापरलंय. आता 80 फक्त सरळ लावायचं तक्र. अरे जा, त्रास देते ना तुला. कवशी उभारले. एक धागा बांध, एक बांधता नाही याला. निसा बोलते फिट बांधायचं आहे. सांग ना आयुषला त्रास द्यावाचा तुला. मग अंडी नंतर काय चाल काय माहित नाही. हा थँक्यू. नानाने आम्हाला रिफ्रेशमेंट आणलंय. ऐसा असतंय चिटिंग आहे. जुगाड.
काम कीर्तन दोन जोर चालले यांची. हा का याला एक काम नाही, योच तर माझं काम आहे. मग काय? पोरांचा स्ट्रगल बघा भाई, विदाउट सपोर्ट. शुभम पाटील, युवराज मोहन पाटील, सौरव पाटील आराम करताना दमलेले आहेत ते. स्टेपनी आहे तुला. वारवार लागल खाली खाली. तू पहिला वरती येत नाही खाली टाइमपास पहिलेच सांगितलं तू ना. पोरं दमली लगेच. वाजल्या 3:30 आणि आम्ही इथं स्टॉप केलं कारण की आम्हाला 5 वाजता अभिषेक आहे त्या जवळच आहे, जे आंघोळ करायचे आहे. तर घरात जाऊन डायरेक्ट आंघोळ वगैरे करून आम्ही सगळीजण भेटू मंदिरात. सगळी म्हणजे आता किती जण आहेत. शुभमने रास मेहनत केली. शुभम कैसा वाटतंय? बाबा दमलो. आका माकले तू बघू शकता आमची मेहनत कधी 3 दिवसाची ना बाबा. मग काय स्टार्ट केला. भवानी माते की जय. आता शुभमना परत सोडतंय. चल चलो चलो चलो. गुड नाईट वालो. हा चल गुड नाईट. ज्याला येऊ राहिला माझ्या जण. शुभमनी सोडला मला. आता वाजल्यान आहे 4 वाजल्यान. अजून लावायचा होता पण आम्ही स्किप केला, म्हणजे देवळापर्यंत आणायचा होता गावदे यायचे. पण आता वाजल्यान 4. परत 5 वाजता आपल्याला देवळात जायचं आहे म्हणून सगळीजण आंघोळ करायला गेल्यान. मग आता सगळीजण आपण देवळात भेटू. कारण की यो कैसा म्हणजे आम्ही आवरा म्हणजे पताका कालवला बाई 7 वर्षांची मान येतं ते, पण ये वेळी 9 वर्षांची आले. कारण की लॉकडाऊनचे 2 वर्ष म्हणजे हांडी वगैरे आणि पालखी वगैरे म्हणजे लिमिटेडच होती, म्हणजे जास्त सर्वांना नव्हता मान. म्हणजे गावकीचा अध्यक्ष आपला चेतनदा, तेव्हा चेतनदाला 2 वर्ष मान होता. म्हणजे चेतनाचा हे होता तेव्हा. आता चला दमलो, फुलशी दमलो बाई. 3 दिवस यायला पताकाले होतात, त्याशी मी 2 दिवस येतो. चला. A few moments later. जसं मी रातचे आयलो तेव्हा बोललो 5ला उठायचं आहे, पण उठलो 5:30ला. आता चालल्यावर 6:10 व्हायला. त्या म्हणजे पोती वगैरे चालू व्हायला. मम्मीशी बोलतो की पप्पा जेले पुरा. मम्मी आम्ही निघतो. फुल झोपले बाई. हे काही 3 दिवस दररोज लेट येऊन झोपता, कामाला जातो सकाळच्या 7:30ला. तर बाई झोपायची डोलं बघू शकता फुल आलो व्हायला. चला आता जाऊया देवळात. संपन्न झाला. आलेले सगळे ऋषी मुनींना यातल्या वस्त्र आभरणे अलंकार देऊन सर्वांना पुष्ट केले आणि आता त्या आयुष्यामध्ये आनंद झाला. ती घाट म्हणून होती, तो कुठून यायला ही आता कथा आलेली आहे.
चला आता प्रसाद असतं नाना अरे चला प्रसाद असतं आपल्या प्रसादमध्ये बघू शकता शिरा आणि सुंठ एक नंबर वाटत खातच पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पुत्र हनुमान की जय पुत्र हनुमान की जय आयुष नाही रे नंबर वागवली ब्लॉग असेल आता आमची म्हणजे पहिला कालचा ब्लॉग एंड करायचा होता म्हणजे आता सकाळचे तुम्ही बघितलं असेल त्या ब्लॉगमध्ये जर कंटिन्यू करीन जर यो मोठा व्हायला तर तो कंटिन्यू करीन नाही तर म्हणजे छोटा व्हायला तर कंटिन्यू नाही तर किंवा सेपरेट तो सेपरेट तर आपण सकाळच्या माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये बघितला की आपण पताका कैसा ठेवला म्हणजे 3 दिवस पताका चालू होता त्याच्यानंतर सकाळी जो म्हणजे आद्यापूजन व्हायला आणि आपला हनुमंताची आरती व्हायली त्याच्यानंतर एक पोळाला झोपला वगैरे ते सर्व ते तुम्ही बघू शकता आता